नमस्कार, मी रुद्र माळवे. सर्वात प्रथम आपलं स्वागत करतो ठाणे लाईव्हमध्ये. पाहू शकता प्रभाग क्रमांक 4चे लोक नितीन लांडगे स्वागत करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 4 मधील जे काही गृह संकुल आहेत त्यामध्ये नितीन लांडगे यांचं स्वागत केलं जाते. लोक शिकवण या गृह संकुलामध्ये आपण बघत असाल नितीन लांडगे नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलेलं आहे. याच गृह संकुलामध्ये नितीन लांडगे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या स्वखर्चाने रस्ता बनवून दिला होता. त्यामुळे गृह संकुलाने या नितीन लांडगे यांना पाठिंबा दिलेला आहे. आपण बघत असाल ठिकठिकाणी नागरिकांचा या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. प्रभागामध्ये ज्या काही प्रतिसाद पाहायला मिळतोय. नितीन भाई तुम आगे बढ़ो, अपनी निशानी, अपनी निशानी. नितीन भाई तुम आगे बढ़ो, नितीन भाई तुम आगे बढ़ो. वोट फॉर, वोट फॉर, वोट फॉर, वोट फॉर. नितीन भाई तुम आगे बढ़ो, नितीन भाई तुम आगे बढ़ो, नितीन भाई तुम आगे बढ़ो. अपनी निशानी, अपनी निशानी, विकासाची निशानी, डेव्हलपमेंटची निशानी, आपली निशानी. वोट फॉर, वोट फॉर, वोट फॉर, वोट फॉर. आपली निशानी. नितीन भाई तुम आगे बढ़ो. लोक परिषदेचे त्यांना उत्कृष्ट असा प्रतिसाद देऊन संसद देखील करत आहेत. नितीन भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वोट फॉर, वोट फॉर, नारियल, वोट फॉर, नारियल, नारियल, वोट फॉर, नारियल, वोट फॉर, नारियल. नितीन भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नितीन भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नितीन भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वोट फॉर, वोट फॉर, प्रभाग क्रमांक 4 मधील लोक उपवन सोसायटीमधील 1500 रहिवाशांचा अपक्ष उमेदवार नितीन लांडगे व प्रणती नितीन लांडगे यांना जाहीर पाठिंबा पाहू शकता आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून. जनतेकडून मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. या इमारतीमधील हा रस्ता जर आपण बघत असाल तर हा रस्ता जो आहे तो या सोसायटीमधील 1500 रहिवाशांनी अंतर्गत रस्ता पूर्ण बनवण्यासाठी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर नितीन लांडगे प्रणती नितीन लांडगे यांनी हा संपूर्ण रस्ता स्वखर्चाने बनवून दिला आहे. पाहू शकता प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा आहे. डेव्हलपमेंटची निशानी, विकासाची निशानी. वोट फॉर, वोट फॉर, वोट फॉर, विकासाची निशानी. नारियल, डेव्हलपमेंटची निशानी. नारियल, वोट फॉर, नारियल, नारियल, नारियल. नारियल. सोसायटी आहेत यामध्ये देखील जल्लोषात स्वागत केलं जाते. काय सांगता? त्या नक्कीच उच्चभ्रू सोसायटीमध्ये पॉलिटिशियन्सला एंट्री नसते हा जो काही समज आहे तो अत्यंत चुकीचा आहे. कारण की काम करणाऱ्याला कुठेही रेड कार्पेट वेलकम मिळतंच हे या सोसायटीने सिद्ध करून दाखवलेलं आहे.
तुम्हाला जेव्हा आपल्या सोसायटीतले लोक बोलतात की बाबा आमचे हे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सोल्युशन काढून द्या, तर डेफिनेटली पोकळ घोषणा न देता, पोकळ वादे न करता खऱ्या अर्थाने जो काम करतो त्याला डेफिनेटली अशा प्रकारचं वेलकम उच्चभ्रू सोसायटीमध्ये सुद्धा मिळू शकतं. हे तुम्ही आज बघत आहात. लोकउपवन सोसायटीमध्ये असंच आम्ही छोटासा प्रयत्न आमच्या कामाच्या माध्यमातून त्यांना करून दिला होता आणि त्यांनी आज असं सुंदर रेड कार्पेट मला इकडे सोसायटीमध्ये प्रचार करण्यासाठी उपलब्ध करून दिलं आणि त्यांनी मला कमिटमेंट दिलेली आहे की 242 जे फ्लॅट्स आहेत त्याच्यामधलं 100% मतदान हे नितीन लांगे आम्ही तुमच्यासाठी खाली उतरवणार आहे. आज कुठल्याही मोठ्या पक्षाचं पाठबळ माझ्या मागे नाहीये. कुठल्याही सोसायटीमध्ये जाऊन आम्ही कॉकटेल डिनर पार्ट्या ऑर्गनाईज करत नाहीयेत. आम्ही लोकांना फक्त आणि फक्त आमचं जे विजन ह्या प्रभाग क्रमांक 4 साठी आहे, आम्ही जी या अगोदर कामं करून दाखवलेली आहेत त्या माध्यमातून लोकांना अप्रोच करत आहोत. इलेक्शनच्या तोंडावर डिनर पार्ट्या ऑर्गनाईज करणं, कॉकटेल पार्ट्या ऑर्गनाईज करणं, लोकांना अमाप पैसा वाटणं, ह्या गोष्टी आम्ही टाळत आहोत. ह्या गोष्टींपासून आम्ही लांब राहत आहोत आणि फक्त विकासात्मक दृष्टिकोनातून विभाग क्रमांक 4चा विकास झाला पाहिजे. विभाग क्रमांक 4 मधल्या ज्या मुख्य सोसायटी आहेत त्याचप्रमाणे पूर्ण परिसर आहे त्यांच्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन कसं मिळालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आज आमचा हा पूर्ण 10 दिवस झालं आमचं कॅम्पेनिंग आम्ही करत होतो. काल सुद्धा तुम्ही बघितलं असेल की गांधीनगर आणि नळपाड्यामध्ये जे आमचे प्रतिस्पर्धी आहेत संजय पांडे, त्यांनी एक AI व्हिडिओ टाकला होता. त्या AI व्हिडिओमध्ये त्यांनी असं दाखवलं होतं की आम्ही गांधीनगर आणि नळपाड्याचे गटर आणि सगळे स्वच्छता केलेली आहे, परंतु त्या ठिकाणी मी त्यांना चॅलेंज देऊन त्या गटारामध्ये उतरलो होतो आणि त्यांना खरी रियालिटी मतदारांना दाखवली होती. त्यामुळे आता ही AI टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही तुमचा विभाग स्वच्छ करू शकता, परंतु तुम्ही गटरात उतरून खऱ्या अर्थाने ते विभाग आणि तुमचा गटर साफ करण्याची खरी गरज आहे. आणि ह्यावेळेस विभाग क्रमांक 4 मध्ये परिवर्तनाची लाट खरंच आहे, कारण की 2017 मध्ये ज्या विश्वासाने आम्ही मागचं पॅनल निवडून दिलं होतं त्याच्यात मी सुद्धा होतो, ते पॅनल अत्यंत फेल ठरलेलं आहे लोकोपयोगी आणि आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. त्यामुळे संपूर्ण परिवर्तनाची लाट गांधीनगरपासून ते प्रेस्टिज पार्कपर्यंत आहे आणि अत्यंत चांगला प्रतिसाद आज अपक्ष उमेदवार जरी असलो तर मला नारळ या चिन्हाला आणि प्रणव लांगे यांना ऍपल या निशाणीसाठी मिळत आहे. सोसायटीला तुम्हाला प्रतिसाद भेटतोय, स्लॅबमध्ये तुमचा कसा विश्वास? बघा, विभाग क्रमांक 4 मध्ये स्लम असेल किंवा सोसायटी असेल, मी तुम्हाला आत्ताच बोललो, ज्याने अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला खांद्याला खांदा देऊन तुमच्याबरोबर उभा राहिलेला आहे, ती प्रत्येक सोसायटी असेल किंवा मध्यमवर्गीय ठिकाण असेल त्या तिकडे तुम्हाला रेड कार्पेट वेलकमच मिळणार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या प्रकारचं काम आपण उच्चभ्रू सोसायटीमध्ये केलेलं आहे, निळकंठ असेल, कॉस्मॉस असेल, सत्यशंकर असेल, प्रेस्टीज असेल, लोकउपवन असेल, इडन वुड्स असेल, मी सगळ्या सोसायटीची नावं घेऊ शकतो कारण की ते काम मी केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे कृष्णानगर असेल, गांधीनगर असेल किंवा नळपाडा असेल, अशा ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात ही लोकोपयोगी कामं माझ्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून आणि माझ्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून झालेली आहेत. त्याच्यामुळे उच्चभ्रू सोसायटी असू द्या किंवा मिडल क्लास वस्ती असू द्या, प्रत्येक ठिकाणी परिवर्तनाची लाट येणार आणि 2026 मध्ये 16 तारखेला आमचा हा नारळ विरोधकांच्या डोक्यात फुटणार एवढी गॅरंटी आज आम्हाला. 16 तारखेला विरोधकांच्या विरोधकांच्या डोक्यात राहणार नाही. मात्र आहे ज्या काही विकास कामांमुळे त्यांना खाली उतरलेले आहेत. नितिन भाई जैसा हो, नितिन भाई तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, नितिन भाई तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, नितिन भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, नितिन भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.
वाढता प्रतिसाद पाहायला मिळतोय. ज्या उच्चभ्रू सोसायटी आहेत तिथे देखील नितीन नांदगे यांना वाढता प्रतिसाद मिळतोय आणि त्यांनी जी काही विकासाची कामं केलेली आहेत त्यामुळे काम करणाऱ्या उमेदवाराला या ठिकाणी नागरिक नक्की मतं देतील असा विश्वास देखील नितीन नांदगे यांनी व्यक्त केलेला आहे. कमिटमेंट आम्ही तुम्हाला देत आहोत. फक्त येणाऱ्या काळामध्ये जे काही येऊन इकडे डिनर पार्टी देणार अशा अजिंक्यांना तुम्ही बळी पडू नका. जो विकासाच्या दृष्टिकोनातून काम करतो खऱ्या अर्थाने जो रस्त्यावर उतरून काम करतोय त्यांच्या पाठीमागे उभं राहा एवढंच मी बोलतो. आणि पुन्हा एकदा संपूर्ण लोकशिक्षण सोसायटीचे खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. नितीन दादा तुम आगे बढ़ो, नितीन दादा तुम आगे बढ़ो, वोट फॉर, वोट फॉर. नितीन भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नितीन भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नितीन भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. निशानी, निशानी, निशानी.